निपाणी सर्कल व तलाठी खात्याला कोणी इमारत देता का इमारत? जनतेचा जीव टांगणीला. निपाणी तालुक्यातील असलेल्या 27 ग्रामपंचायती व इतर महसूल गावांसाठी असलेले सर्कल व निपाणी शहरासाठी असलेले तलाठी यांना हक्काची इमारत नसल्यामुळे नगरपालिकेच्या सरकारी शाळेमध्ये कार्यालय थाटण्यात आलं आहे. सदर शाळेची खुली कधी ढासळेल याचा नेम नाही. त्यामुळे जनता व अधिकाऱ्यांचे जीवन रामभरोसे झालं आहे. त्यामुळे कोणी इमारत देता का इमारत अशी अवस्था त्या खात्याची झाली आहे. सीमा भागातील बेळगाव नंतर निपाणी शहर महत्त्वाचे असल्याने महाराष्ट्र कर्नाटक जनतेची वर्दळ मोठी आहे. निपाणीला तालुक्याचा दर्जा मिळाल्याने शहराचे महत्त्व आणखीनच अधोरेखित झालं आहे. तालुक्यातील सुमारे 30हून अधिक गावचा कारभार पाहण्यासाठी तलाट्यांच्या काही गावचा मिळून तयार झालेला महसूल विभाग, ज्याचा कारभार सर्कल अधिकारी पाहतात. या कार्यालयासाठी इमारत नसल्यामुळे बाजारपेठेतील नगरपालिका मालकीच्या 2 खोल्यांमध्ये तलाठी व सर्कल कार्यालय भरून महसूल खात्याचा राबता चालवला जात आहे. तालुक्यातील मायबाप जनतेला पारदर्शक व स्वच्छ सेवा देण्यासाठी अधिकारी चुकारपणा करत असले तरी जनतेच्या व कार्यरत अधिकारी यांच्या संरक्षणासाठी ही इमारत रामभरोशी बनली आहे. जीर्ण झालेल्या भिंती, मोडकळी झालेली दारे, खिडक्या, ढासळणारी छत यामुळे जनता व कर्मचारी भयभीत झाले आहेत. सध्या पावसाळा सुरू असल्याने ठिकठिकाणी गळती सुरू असून स्लॅब कधी कोसळेल याचा नियम नाही. त्यामुळे विविध कामांसाठी येणारे नागरिक, विद्यार्थी, शेतकरी, महिला यांचा जीव टांगणीला लागला आहे. त्यामुळे सदर कार्यालयास हक्काची इमारत मिळणार की नाही असा प्रश्न नागरिकांना पडला आहे. सर्व बाजूनी इमारत कमकुवत झाल्याने स्थलांतर किंवा नवीन इमारत मंजूर करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. निपाणीहून मुख्य संपादक प्रशांत कांबळे.